भारत, अद्भुत शक्यतांचा देश. भारत हा शब्द उच्चारताच जगभराचे कान औत्सुक्यानं टवकारले जातात. जगातल्या सगळ्यात जुन्या संस्कृतींच्या ठेव्यातलं एक सोनेरी पान. सिंधू नदीच्या किनाऱ्यावर फुललेली एक चिरंतन परंपरा. भारतीय संस्कृती आणि चालीरीतींमध्ये फार पूर्वीपासूनच नद्यांना एक विशेष महत्त्व देण्यात आलंय. आपल्या पौराणिक कथांमध्ये सुद्धा नद्या अद्भुत शक्ती असलेल्या पात्रांच्या रूपात आपल्याला सतत भेटतात. आपल्या वेदांमध्ये नद्यांचा उल्लेख देवीच्या रूपात केलेला आढळतो. अशी देवी जी मानवतेला सुखी आणि समृद्ध जीवनाचं अमृत पाजते. भक्त लोक नद्यांना फुलं आणि दिवे वाहून त्यांची पूजा करतात. अशीच एक परंपरा आपल्याला थाई लोकांच्या संस्कृतीतही दिसते, ती लाय क्रथॉंगच्या स्वरूपात. हा एक पारंपरिक विधी आहे ज्यात नदी देवीची आराधना करून तिच्या प्रवाहातलं पाणी दूषित केल्याबद्दल तिची क्षमा याचना केली जाते. या दिवशी दिवसाच्या वेळात थाई कुटुंब क्रथॉंग म्हणजे एक छोटीशी सुंदर फुलांनी, जॉस्टिक्सनी आणि मेणबत्त्यांनी सजवलेली बोट बनवण्याची तयारी करतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यातल्या पौर्णिमेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणामध्ये थाई लोक उज्ज्वल भविष्यासाठी, सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करून क्रथॉंग नदीमध्ये प्रवाहित करतात. क्रथॉंग सारखीच दृश्य आपल्याला वर्षभर दर रात्री गंगा नदीच्या तीरावर भारतभर बघायला मिळतात. म्हणूनच लाय क्रथॉंग ही बँकॉक, थायलंड इथे आयोजित करण्यात आलेल्या ABU रोबोकॉन 2011 ची संकल्पना भारतीय संस्कृतीला फारच जवळची आहे. 2000 साली एशिया पॅसिफिक ब्रॉडकास्टिंग युनियन अर्थात ABUच्या सदस्य राष्ट्रांनी दरवर्षी त्या प्रदेशातील कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज आणि पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्वतःच्या हातांनी बनवलेल्या रोबोट्सची वार्षिक स्पर्धा आयोजित करण्याचं ठरवलं. आशिया पॅसिफिक प्रांतातल्या देशांमध्ये परस्पर हितसंबंध वाढवणं, सांस्कृतिक देवाणघेवाण घडवणं, ह्याबरोबरच विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि शोधक वृत्ती यांना चालना देणं हाही या आयोजनाचा प्रमुख उद्देश आहे. NHK जपान या प्रसारवाहिनीनी ही कल्पना सर्वप्रथम मांडली होती. त्यांनीच पुढाकार घेऊन 2002 साली पहिल्या एशिया पॅसिफिक रोबोकॉन कॉन्टेस्टचं अर्थात ABU रोबोकॉन 2002चं आयोजन केलं होतं. त्यांच्या पावलावर पाऊल टाकून ABUचे इतर सदस्य देश या स्पर्धेचं आयोजन दरवर्षी करत असतात. त्यात थायलंड, कोरिया, चीन, मलेशिया, व्हिएतनाम, भारत, जपान आणि 2010 साली इजिप्त यांनी आतापर्यंत या स्पर्धेचं यजमानपद भूषवलेलं आहे. 2011 साली ABU रोबोकॉनला एक दशक पूर्ण होत असतानाच पुन्हा एकदा या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान थायलंडला मिळाला. सदस्य देश राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेचं आयोजन करतात आणि मग त्यात विजयी ठरणाऱ्या संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्या देशांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळते. भारताची राष्ट्रीय प्रसारवाहिनी दूरदर्शन ही अगदी सुरुवातीपासूनच या स्पर्धेचं आयोजन करते. भारतातली सर्वात मोठी दूरचित्रवाहिनी असल्यामुळे घराघरातून रोबोकॉनचा प्रचार आणि प्रसार करण्यात दूरदर्शनचा सिंहाचा वाटा आहे. 2005 सालापासून MIT अर्थात महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांनीही ही स्पर्धा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. यावर्षी देखील महाराष्ट्र अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग आळंदी ह्या MIT समूहातील महत्त्वाच्या संस्थेनं राष्ट्रीय स्पर्धेत सहआयोजकाची भूमिका बजावली. राष्ट्रीय स्तरावरील रोबोकॉन 2011चं आयोजन करण्यात आलं होतं 2 ते 5 मार्च दरम्यान ऐतिहासिक आणि देखण्या अशा पुणे शहरात. भविष्यातल्या तंत्रज्ञानाच्या शिलेदारांच्या तब्बल 58 संघांनी या स्पर्धेत यंदा भाग घेतला. खरोखरच अद्वितीय असा हा सोहळा होता. मानवी बुद्धिमत्ता आणि यांत्रिक अचूकता यांचा सुंदर मिलाप प्रेक्षकांना क्षणाक्षणाला बघायला मिळत होता. एकामागून एक पुढे येणारे तांत्रिक चमत्कार प्रेक्षकांना खरोखरच थक्क करून सोडत होते. निर्मा युनिव्हर्सिटीने त्यांच्या तांत्रिक कौशल्याचा दबदबा अगदी पहिल्या क्षणापासूनच निर्माण केला होता आणि त्यामुळेच ह्या वर्षीच्या जेतेपदाचा दावेदार म्हणून सगळेच त्यांच्याकडे बघत होते. अंतिम फेरीत प्रवेश मिळवताना निर्मानी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेच्या संघाला 110 विरुद्ध 50 अशा फरकानं पराभूत केलं.
अंतिम फेरीसाठी दुसरा स्पर्धक म्हणून मान मिळवताना IIT मुंबईच्या टीम बीनं MIT पुणेला उपांत्य फेरीत 172 विरुद्ध 0 अशा प्रभावी गुणफरकानं मात दिली. प्रेक्षकांची उत्सुकता निश्चितच शिगेला पोचली होती आणि ते निर्मा अहमदाबाद विरुद्ध IIT मुंबई ह्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्याची वाट बघत होते. पण अंतिम सामन्यात IIT मुंबईच्या रोबोजमध्ये वारंवार बिघाड निर्माण झाले आणि निर्मा अहमदाबादनं सहजगत्या राष्ट्रीय विजेतेपद पटकावलं. वस्त्र उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या अहमदाबाद शहराला प्रेमानं मँचेस्टर ऑफ द ईस्ट असंही म्हटलं जातं. जाड भिंतींच्या आत साबरमती नदीच्या काठावर वसलेलं हे शहर वसवलं ते मुघल शासक सुलतान अहमद शाह यानं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपला आश्रम वसवण्यासाठी या शहराची निवड केली आणि साबरमतीहून दांडीच्या सत्याग्रहाची सुरुवात करून या शहराला इतिहासात एक विशेष स्थान मिळवून दिलं. उद्यमी मानल्या जाणाऱ्या गुजराती समाजाचं हे माहेरघर एक महत्वाची बाजारपेठ मानली जाते. उद्योग आणि व्यवसायांच्या वाढीबरोबरच इथल्या लोकांना यशस्वी उद्योजक, अभियंते आणि व्यवस्थापक बनवण्यासाठी आणि औद्योगिक भरभराटीसाठी चांगल्या शैक्षणिक संस्थांची गरज भासू लागली आणि ह्यातूनच निर्मा युनिव्हर्सिटी सारख्या शैक्षणिक संस्थांची सुरुवात करण्यात आली, जिथे तरुणांच्या बुद्धिमत्तेला विज्ञान, तंत्रज्ञान, कायदा, वाणिज्य यासारखे विविध शैक्षणिक पर्याय खुले करून दिले जातात. निर्मा युनिव्हर्सिटी ही अहमदाबाद शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शांत आणि सुंदर परिसरात वसलेली आहे. अगदी थोड्या काळातच एक महत्त्वाचं शैक्षणिक केंद्र म्हणून निर्मा युनिव्हर्सिटीनं लौकिक मिळवलाय. ह्या परिसरात शिस्त, शांतता आणि सुंदरता यांचा एकत्र अनुभव आपल्याला येतो. सर्वदूर पसरलेली हिरवळ, भव्य कमानींची कलात्मकता आणि ज्ञानाची होणारी देवाणघेवाण हे खरोखरच स्वप्नवत वाटतं. अशा उत्तम वातावरणात विद्यार्थ्यांची ज्ञान लालसा वाढली नाही तरच नवल समजायचं. निर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही निर्मा युनिव्हर्सिटी मधली एक महत्वाची शैक्षणिक संस्था आहे आणि ह्याच संस्थेनं आपल्याला दिलेत रोबोकॉन 2011 चे विजेते शिलेदार. भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघात मेकॅनिकल डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग म्हणजेच यांत्रिक बांधणी आणि निर्मिती आणि इलेक्ट्रिकल डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग अर्थातच विद्युत आराखडे आणि निर्मिती ह्याकरता वेगवेगळे विभाग केलेले आहेत. निर्मा युनिव्हर्सिटीच्या संघात 3 प्रमुख खेळाडू, 3 सहाय्यक खेळाडू आणि एक प्रशिक्षक अशी संघरचना आहे. I am Huzifa Sheikh from 7th Sem Mechanical. I am captain of Team India. My name is Vivek Maheshwari. I am from 5th semester Electrical Department. Hi, I am Safwan Patel. I am the 7th semester student of Computer Science Department. Hi, my name is Ankit Gupta. I am a 5th semester student of Electronics and Communication Department. Hi, I am Divya Shah. And I am Sagar Trada. I am from 8th Sem Mechanical. And I am from 6th Sem Mechanical. निर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीनं आतापर्यंत 4दा राष्ट्रीय जेतेपद मिळवलंय. ते 2002, 2003, 2006 आणि 2008 मध्ये. भारताचं प्रतिनिधित्व करताना 2002 साली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी माउंट फुजी सर करण्याचा प्रयत्न केला. 2003 साली थायलंडमध्ये ते खेळले थायलंडचा पुरातन खेळ तारक्वा. 2006 साली त्यांनी क्वालालंपूर मलेशियामध्ये जगातले सर्वात उंच जुळे मनोरे बांधण्याचा प्रयत्न केला आणि 2008 साली आपल्या देशातच आपल्याच गोविंदाच्या खेळात ते रंगून गेले. एवढी दमदार परंपरा अबाधित राखण्याची जबाबदारी होती ती ह्या वर्षीच्या निर्मा संघावर आणि म्हणूनच स्पर्धेची संकल्पना जाहीर होताच
कसलाही वेळ न दवडता त्यांनी तयारीला सुरुवात केली. संघातले प्रमुख खेळाडू, सहाय्यक खेळाडू आणि इतर काही रोबोकॉन क्लबचे सभासद यांनी एकत्र येऊन विचार मंथनाला सुरुवात केली. कॉम्प्युटर एडेड डिझाईन अर्थात कॅड विभाग ह्या संघाला 24 तास खुला करण्यात आला, ज्यामुळे त्यांना विविध कल्पनांची शक्यता आजमावून बघणं सोपं झालं आणि कल्पनेला बळ देण्यासाठी त्यांच्या हाती होती ती त्यांनीच मिळवलेल्या शैक्षणिक ज्ञानाची शिदोरी. यंत्रांसाठी योग्य सुटेभाग शोधणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि जिकरीचं काम असतं, ज्यासाठी या संघाला जंग पछाडावं लागलं. विद्यार्थ्यांनी स्वतः फक्त या यंत्रमानवांचे आराखडेच तयार केले नाहीत, तर ह्या यंत्रमानवांची बांधणी आणि निर्मितीही त्यांनीच स्वतः केली. इलेक्ट्रॉनिक्स विभागातल्या विविध सर्किट्सची रचनाही विद्यार्थ्यांनीच केली. मग या हार्डवेअरचा विचार करून त्याला साजेसे सॉफ्टवेअर प्रोग्राम्स लिहिण्यात आले. प्रचंड मोठी रोबोकॉन प्रयोगशाळा आणि त्यातलं गेम फील्ड यामुळे विविध शक्यता पडताळून बघणं फारच सोपं झालं. ह्यातूनच उभा राहिला 3 यंत्रमानवांचा संच, एक मॅन्युअल अर्थात मानवचलित यंत्रमानव आणि 2 ऑटोनॉमस अर्थात स्वयंचलित यंत्रमानव. We concluded that this year theme Loic Rathong requires the core electronics as well as mechanical skills, based on which we designed our machines and electronic circuits by the end of December. Then we started with the fabrication process. We used the entire February month for practicing and rehearsing, and the result of which is that we are the national champions. As a captain of my team, it is my job that my team stick together to thick and thins. Also, I am the manual operator and have to practice as far as watch over other management activities of the team. My role in this India team is starting from strategy making, machine design, machine manufacturing, machine execution and making the machines reliable. A lot of practice is required so as to make the machine reliable. I have joined this Robocon team from this year's national competition. I am in pit crew member. My contribution for the Robocon team is I have designed this particular hardware and manufactured this hardware, which supplies power to the whole machine and activate the particular sensors. I have joined the Robocon team from this year's national competition. I am the operator of automatic machine. I am designed the hardware. Apart from this, I am coded the automatic machine for the national competition as well as in international competition. I will be the operator of automatic machine during the international competition. I started dating with Robocon from this year's national competition. I am also an operator of autonomous machine and I will continue this job in international competition. As an autonomous operator, I have to take care of the programming of the machine, calibration of sensors and also take care of charging and discharging of batteries. We are the pit crew members of Team India. We have contributed from the mechanical side this year. We have done the designing of gears, mechanisms, grippers and various parts of the robots. We have done all the fabrication parts and assembly parts. We have prepared the CAD models in CAD software and then we have fabricated and assembled them in our lab only. In short, we have done all the mechanical stuff of our robots. The core of our success is stability, speed, accuracy and reliability of our machines. The speed and stability were achieved
by keeping the center of gravity of machines very low. The reliability and accuracy were achieved through practices and rehearsals. These are the strategies for the national competitions, and we hope that we will maintain the same strategy and strengths for the internationals also. राष्ट्रीय पातळीवरचं जेतेपद ही खरोखरच एक मोठी भरारी होती, पण ह्याच बरोबर आली ती ह्यापेक्षाही मोठी जबाबदारी, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचं प्रतिनिधित्व करण्याची, म्हणजेच अथक आणि अविश्रांत परिश्रमांची आणखीन एक नवी मालिका. ह्यातूनच संघानं आपले गुण आणि दोष यांचा आढावा घेतला आणि मग त्यातूनच त्यांच्या हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक भागांमधल्या त्रुटी दूर करण्यासाठी बरेच बदल घडवून आणले. Of course, the problems were many. During the national competition, one of the problems was inertia of machine, in which machine used to skid for some distance after applying the brake. For resolving this, definitely we need a more brakes. So one of the option is more brakeable casters. So we use Omni wheels with more braking instead of casters. Now problem is resolved for international competition. Manual robot have to perform variety of tasks, starting from placing the joystick pods into the common zone, placing the candle base into the decoration point, and placing 3 joysticks into completed krathong. Salient features making the manual robot fit for the tasks are proper design, light in weight, speed, and easy to handle. The settling time, which was a major issue during the nationals, was settled by making this V. This V makes the manual robot mechanically aligned with the poles, and hence the settling time is reduced. During the national robotic competition, we were having problems dealing with the acceleration and deceleration of our machines. But now, since this is an international level competition, we have also raised the bar and have been getting the optimum output from our sensors. So now the problem of acceleration and deceleration is solved. In our national competition, we were facing the problem related to one of this relay which were not able to supply the adequate amount of current to that particular motor, due to which the motor remains continuously on. We removed that relay with higher amount of current rated relay, due to which now this relay is able to supply the adequate amount of current to that motor, and that problem is being shot out. We did not place the flame on the completed krathong for the nationals due to lack of time for practice. But now for internationals, we will surely place the flame. From the mechanical point of view, there are total 2 things. The first thing is that the gripper should be lightweight, so that the moment at the center of gravity of machine would be less, so the machine will be stable. And the second thing is, these 2 of the jaws should be moved simultaneously, so we can easily put the flame on the candle base. Now talking from the electronics point of view, as you can see, the river oscillates at a certain frequency. We need certain sensors which can detect the position of the candle base at a particular instant. So we are planning to use distance sensors or image processing. दिवस रात्र मेहनत करत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद मिळवण्याचा ध्यास निर्माच्या संघाने घेतलाय. रोबोकॉनचा संघ हेच त्यांचं कुटुंब आणि रोबोकॉन लॅब त्यांचं घर झालंय. तल्लख बुद्धी, योजनाबद्ध रणनीती आणि अभंग एकाग्रता यांच्या बळावर हा भारतीय संघ 28 ऑगस्ट 2011 ला बँकॉक, थायलंड मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर आपला भारतीय ठसा उमटवेल यात शंकाच नाही. The students are highly motivated to win this competition, and we promote this motivation, and we always cheer them, and that makes us very proud. And that's the reason why 5 times Nirma has won this competition. Champions are never forgotten. We are going to have a photo in this campus. This time it won't be for national champion. It will be for international champion. Chak de India! And the water's hot in local river and pond. Loy the tongue, loy the tongue, loy the tongue is here and everybody's full of cheer. We're together at the throng, each one with his tongue. As we wish away we pray, we can see a better